मला वाटतं अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक अशा प्रकारची घटना आहे। एका बाजूला अंमली पदार्थाचं सेवन वाढतंय, अशा रेव पार्टीच्या माध्यमातून समाज व्यवस्था उद्ध्वस्त होते आणि या सगळ्या वातावरणामध्ये खडसेंसारख्या नेत्याच्या जावयानी रेव पार्टीचं आयोजन करणं, त्याच्यात सहभाग घेणं यापेक्षा दुर्दैव दुसरं काही असू शकत नाही। आणि हे केवळ खडसेंना नाही तर सर्वांसाठी लांछनास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे। आणि मला वाटतं आता तर खडसेंना तोंड दाखवायला जागा नाही, कारण त्यांचा भंपकपणा या निमित्तानं उघड झालेला आहे। अंमली पदार्थावर बोलणं, नैतिकतेच्या गप्पा मारणं, जर घरातच अशा प्रकारची गोष्ट होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी उरत नाही। कारण आता एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोटं आज खडसेने स्वतःकडे त्या ठिकाणी ओढवून घेतलेली आहे। त्यामुळे नैतिकता राहिलेली नाहीये। रोहिणी खडसे या प्रदेशाच्या अध्यक्ष पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांच्याही नैतिकतेवर प्रश्नचिन्ह आहे। त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच्यावर खडसेंची नैतिकता महाराष्ट्राला दिसली आणि यापुढे त्यांनी आता मान वर करून त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस करू नये, कारण स्वतःच घर पोखरलं गेलंय याची काळजी त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी। मला वाईट आणि दुर्दैव याचंच वाटतंय की ज्या महिला सामाजिक कार्यकर्त्या यामध्ये काम करतात सामाजिक क्षेत्रात, ते आता या विषयाला राजकीय सूरभावना बोलतात, जे दुर्दैव आहे। आपण समाजासाठी काम करतो, आता ते रेव पार्टी झालंय, आयोजन केलंय, पकडले गेले, असं असताना राजकीय सूरभावना म्हणजे काय? पक्षांनी किंवा राजकारणातल्या लोकांनी सांगितलं जा रेव पार्टी करा, महिलांना बोला, नंगानाच घाला। त्याच्यामुळे मला वाटतं मग याच्यामध्ये तुमच्या सामाजिक केलेल्या कामाला सुद्धा गालबोट लागतं, याची सुद्धा दक्षता महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं समर्थन करत असताना त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे। आवाज दाबायला काय आम्ही सांगितलं का भाजपने ते जाऊन रेव पार्टी करा, रेव पार्टीमध्ये सहभागी व्हा? मग आपण चुका करायच्या नाहीत ना। आपण चुका करून संधी समोरच्याला देत असतो तर त्याचा खापर कशाला राजकारण्यांवर पडतात? आवाज दाबायला काय रेव पार्टी आम्ही करायला सांगितली, सहभाग आम्ही घ्यायला सांगितलं का? त्याच्यामुळे मला वाटतं लोकांना सगळं कळतं की तुम्ही सहभागी आहात, तुम्ही दोषी आहात। त्याच्यामुळे किती आता साजूकपणा दाखवण्याचा प्रयत्न केलात जनतेला ते पटणार नाही।